पेरेंट्स रिलेशनशिप विथ स्टुडंट्स आणि ओव्हरऑल याच्याबरोबर कनेक्ट होणार आहे नेचर, समाज जो आहे तो. पण मेजर आहे जो पेरेंट्स स्टुडंट्स रिलेशनशिप कसं असायला पाहिजे त्याच्यावरती मी बोलूया. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की ऍज अ पेरेंट्स म्हणून आम्ही कसं बघायचं त्यांच्याकडे आणि पेरेंट्सचं रिलेशनशिप कसं असायला पाहिजे कोणाबरोबर असू दे. मी मुलांशीच बोलत नाही, पण कसं असायला पाहिजे याच्यावरती मी सुरुवातीला बोललो तर आम्हाला एक आयडिया बेसिक भेटणार. जर रिलेशनशिप आम्हाला कळालं की कोणाबरोबर कसं असायला पाहिजे पेरेंट्सचं, तर नॉर्मली आम्हाला कनेक्ट होणार की मुलांची कसं असायला पाहिजे ते. बरोबर. सो ते ऍक्च्युली याच्या अगोदर की रिलेशनशिप म्हणजे काय, म्हणजे पेरेंट चाइल्ड रिलेशनशिप. हो बेसिक ओव्हर. असं सांगायला गेलं ना तर मूल म्हणजे काय तिथून खरी सुरुवात आहे. बरोबर. कारण जो एखादी जी व्यक्ती असते ती पालक व्हायच्या आधी कम्प्लिटली डिफरंट व्यक्ती असते, पण पालक झाल्याच्या नंतर कुणाची आई कुणाचा बाबा झाल्याच्या नंतर द पर्सन कम्प्लिटली चेंजेस विच इज नॅचरल. बरोबर. तर सुरुवात अशी आहे की मूल म्हणजे काय. तर मूल म्हणजे एक मातीचा गोळा येतो, त्याला तुम्ही जसा आकार द्याल, जसा रंग द्याल, तसं ती मूर्ती तो आकार बनतो, तसं ते मूल बनतं. म्हणजे मेन रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आली, पालकांची आली. कारण तो मातीचा गोळा त्यांच्या हातात आहे. ते कसे त्याला पैलू पाडतात, आकार देतात, रंग देतात, त्यावर त्या मुलाचं संपूर्ण भविष्य, पर्सनॅलिटी अवलंबून आहे. आता सायंटिफिकली बघायला गेलं तर प्रत्येक मूल हे स्वतःची पण एक पर्सनॅलिटी घेऊन येतं, नर्चर वर्सेस नेचर. बरोबर. सो एक नेचरचा जेनेटिक इफेक्ट त्याच्यात असतोच, पण मोस्टली आई वडिलांकडून ते मूल जास्त शिकतं. अगदी 1 वर्षाचं असल्यापासूनही आई वडिलांकडून ते जास्त शिकतं. सो आई वडिलांची जबाबदारी पहिली की आपण मुलांसमोर कसे वागतोय, कसे बोलतोय आणि आपलं नातं त्या मुलांशी कसं आहे हे त्यावरच अवलंबून आहे. म्हणजे आता स्वतःच्या उदाहरणावरून, कारण माझ्याकडे असं वेगळं ज्ञान कुठून असणार. इव्हन ऍज अ काउन्सिलर, एक काउन्सिलर म्हणून सुद्धा आम्ही कुठल्या ज्ञानावर डिपेंड करतो, जे आम्ही ट्रेन झालोय, जे आम्ही शिकलोय थिअरेटिकली, जे मी म्हणेन की वेगवेगळ्या थेरपीजचा बेस आहे. दॅट इज जस्ट थिअरेटिकल नॉलेज. पण लाईफ एक्सपिरियन्स आम्ही स्वतःच्याच आयुष्यातून घेऊन येतो. त्याच्यामुळे जर स्वतःच उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, पण त्याचा अर्थ हा नाही की त्यांनी मला प्रचंड लाडावून वगैरे ठेवली. नाही. जिथे माझं चुकलं, मी लहानपणी मारही खाल्लं, मी काही चुकीचं केलं किंवा काही कुठे खोटं बोलले, काही बोलले, मला मार पडलाय, मला त्यासाठी शिक्षा केली गेलीये, शिकवलं गेलंय की बाबा जे वाईट वर्तन आहे ते वाईट आहे, जे चांगलं वर्तन आहे ते चांगलं वर्तन आहे. आणि त्याच बरोबर नुसती स्ट्रिक्ट वातावरण असंही नाही. माझे आई वडील माझ्यासोबत लिटरली माझ्या मित्रमैत्रिणीसारखे वावरतात. आता जे लोक मला ओळखतात त्यांना हेही माहितीये की माझी आई तर माझ्यासोबत सतत असते. शी इज लाईक माय फर्स्ट बेस्ट फ्रेंड. आता जर मी हे ह्या वयात जर कॉन्फिडेंटली सांगू शकते, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की माझ्या आई वडिलांनी कसं माझ्याशी नातं ठेवलं असेल, एका मित्रमैत्रिणीसारखं. माझ्यातले गुण त्यांनी जोपासले, त्यासाठी तितकी मेहनत त्यांनी घेतली, मला समजून घ्यायची पण त्यांनी तयारी दर्शवली. जेव्हा आम्ही मुंबईहून इथे शिफ्ट झालो गोव्यात 20 वर्षापूर्वी, तेव्हा मी किती लहान होते, पण त्यांनी मला प्रश्न विचारले की बाई ग, तुला हे ठिकाण आवडेल का, आपण इथे जागा घ्यायची का, आपण ही जमीन घ्यायची का, ही शाळा तुला आवडेल का, हे गावाचं स्वरूप तुला आवडेल का. असं बघायला गेलं तर मी लहान होते, 10 वर्षाची, मला काय समज आहे. आपण नॉर्मली काय म्हणतो, ते धाकटे असतात का, किती कळतं, आम्ही वरूयात आहे का, नेऊया. पण माझ्या आई वडिलांनी ते नव्हतं केलं. सो मी आता जेव्हा मागे वळून विचार करते तेव्हा मला जाणवतं की त्या वयापासून त्यांनी माझ्यामध्ये डिसिजन मेकिंग बिल्ड केलं की तू डिसिजन घेऊन बघ ना, बघ तुला आवडतं का, तुझी चॉईस काय आहे. आणि तुम्ही जर माझ्या आई वडिलांना विचारलं ते हेच म्हणणार की मी लहानपणापासून ना मला आर्टची पण आवड आहे, त्याच्यामुळे मी नेहमी सिनरी काढायचे, छोटस हट काढायचे, झोपडी. सो मला ना ते विलेजची जास्त आवड. मी आहे फ्रॉम द यंग जनरेशन, बट मेंटली आय एम व्हेरी ट्रेडिशनल अँड ऑर्थोडॉक्स काइंड ऑफ अ पर्सन. ऑल्दो माझं पेरेंटिंग असं नाही झालंय, अगदी मॉडर्न पण नाही, ट्रेडिशनल पण नाही, एक आपली संस्कृती जपणारं माझं एक वैदिक पालकत्व ज्याला म्हणतो ते माझं घडलंय. पण त्याचा अर्थ हा नाही की मी एकदम ऑर्थोडॉक्स पण आहे, पण मेंटली माझं थोडंसं ट्रेडिशनल सेटअप असल्यामुळे ना मला असं गावातलंच, मी आले शहरातून, मुंबईहून, कितीतरी लोकांना मुंबई सोडवत नाही, तो झगमगाट सोडवत नाही, पण मला ती आवडच नव्हती. त्याच्यामुळे माझ्या पालकांनाही ते जोपासणं सोपं गेलं असं ते स्वतः म्हणतात.
पण बघायला गेलं तर डिसिजन मेकिंग हे त्यांचं कौतुक आहे, ते त्यांचं क्रेडिट आहे. सो त्यांनी माझ्यासोबत ते मैत्रीचं नातं स्थापित केलं, ते मेंटेन केलं. अजूनही माझ्याकडे तो हक्क असतो की आता जसं तुम्ही पिकू पिक्चर बघितला असेल, आता माझ्या या वयोगटामध्ये होतं कसं की नाव इट बिकम्स रिव्हर्स पेरेंटिंग. आता मी त्यांची पालक आहे, ते वयाने आता वृद्ध आहेत, सो आता मी त्यांचं पालकत्व करते. बट त्यांनी तो तितका अधिकार मला दिलाय की आता आमचं काय चुकतंय तर आम्हाला सांग, आम्ही करू आता आत्मसात. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, ती गिव्ह अँड टेक इज व्हेरी ट्रान्सपरंट. त्यांनी तितका ओपन माइंडेडनेस ठेवलाय. पालकांची चूक झाली, एक्सेप्ट करतायत ते, आमचं इथे चुकलं, हा सॉरी. एक साधं वर्ड आहे सॉरी. त्याने माझा काय मोठा इगो नाही सुखावत एक मुलगी म्हणून. पण मुद्दा हा आहे ना की एक ट्रान्सपरन्सी निर्माण होते की ठीक आहे, माझे आई वडील समजून घेतायत मला, मग मलाही त्यांना पटकन एखाद्या विषयावर बोलणं सोपं जात आहे. मग तो विषय कुठलाही असू दे, मी ओपनली जाऊन सांगू शकते. सो मला ना कुठे बाहेर जाऊन कोणाशी बोलायची गरज नाही भासत आहे, कुठलाही विषय असू दे. माझं असं होत नाही की मी कोणाशी तरी बाहेर जाऊन जरा बोलते, मला बरं वाटेल, मी जाऊन माझ्या आईला सांगणार, वडिलांना सांगणार, हे असं घडलं होतं, काय करायचं, किंवा हे असं आहे, आता कसं बाबा याच्यावर सोल्युशन काढायचं. कारण सगळ्या गोष्टी काय आपल्याला समजत नाही. मी काउन्सिलर झाले म्हणजे मला फार मोठी अक्कल आली असं होत नाही. त्यांच्याकडे त्यांनी पावसाळे अधिक पाहिलेत, नोकऱ्या केल्यात, मुंबईमधले इतकं हेक्टिक आयुष्य ते जगलेत, त्यांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. सो त्यांच्याकडून मी भरपूर सल्ला मसलत ज्याला आपण म्हणतो ना, मी घेते त्यांच्याकडून की ह्याच्यावर काय वेगळं करता येईल. मुलांचा बाबा असा आहे, असं आता मुलांचं हल्लीचं सेटअप आहे, कितीतरी आयडिया मला ते देतात की असं ट्राय करून बघ, मे बी मुलं समजतील, ऐकतील. सो कितीतरी विषय मी माझ्या प्रोफेशनचे पण त्यांच्यासोबत डिस्कस करते. ऑल्दो माझे बाबा इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑफिसर होते, सो त्यांचा पोर्टचा व्यवसाय होता, किंवा माझी आई ही महाराष्ट्र जे गव्हर्नमेंट आहे तिथे ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनला होती, म्हणजे तिचं तर वेगळं झालं काम, तरीही ते माझ्याशी तितका ओपननेस ठेवतात. सो म्हणण्याचा उद्देश असा आहे की असं जर नातं बिल्डअप केलं, एक्झॅक्टली कम्युनिकेशन हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट ओपन माइंडेडनेस, की तो एक माइंडसेट ओपन ठेवा. मी पालक आहे म्हणजे माझंच सगळं खरं असंही नाही, किंवा मूल लहान आहे तर त्याचं सगळंच खोडून काढायचं तसंही नाही. एक गॅप, तो कम्युनिकेशन गॅप एक ओपन ठेवा की बोलता आलं पाहिजे. ते मूल जगात कुठेही काही घडलं तरी त्याला हा विश्वास पाहिजे की माझ्या आई वडिलांना जाऊन मी पहिल्यांदा हे सांगणार, माझा असा प्रॉब्लेम झालाय किंवा हे माझं काही चांगलं घडलंय. त्याला हे विश्वास पाहिजे की आई वडिलांकडे जाऊन तो आधी हे सगळं बोलणार. पण ऍक्च्युली विश्वास निर्माण कसं होतं विचारला गेलं तर, कारण खूपशा मुलांना मी बघितलं होतं, त्या थोडं असं आहेत की फोनावरती, स्पेशली मी कोणाची टीका करत नाहीये, पण नॉर्मली बघितलं की 2-2 तास कोणाशी बोलणं, 3-3 तास बोलणं, काय बोलतात मला पण कळत नाही, कारण माझा कॉल कोणाला 2 मिनिटावर जात नाही. आणि झाला तर पण कुठे पर्टिक्युलर टॉपिकवर डिस्कशन असणार, आणि ते डिस्कशन टॉप डिस्कशन असलं तरच, नाही तर नाहीत. पण 2-2 तास 3-3 तास बोलणं, पण असं काय बोलतात किंवा कशाला गरज पडते की बोलण्याची गरज, असं कुठला इम्पॉर्टन्स आहे. त्यात जर मुलांना विचारलं की जर फील्ड बघितलं आम्ही ते काय करतात तर काय नाही, कॉलेज आणि घर, ते टॉपिक कुठे चालतो, तर मला वाटलं कुठल्या कामाचं चालतं म्हणून, ते पण नाही चालत. तर काय हे होतं, कशाला कम्युनिकेशन गॅप होतं किंवा कसा हा फुल करायचा. आणि हे 9वी 10वी सुरुवात होते. त्याचे अगदी प्रॅक्टिकल गोष्टी सांगायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की पालक स्वतःच्या कामात बिझी असतात, आणि त्याला पण आपण काही करू शकत नाही. ड्युटीज असतात, रिस्पॉन्सिबिलिटी असतं, घर चालवायचं असतं. सो दे आर सपोज टू वर्क, त्यांच्याकडे तितकं ते काम आणि ते तितकी वर्कलोड असतो. आता अशा वेळेला मुलांचं काय होतं की अरे घरी ऐकणार तर कोण नाहीये, ऐकलं तरी आई वडील उगाच भाषण देतात किंवा सल्ले देतात, किंवा तूच लवकर उठत नाही म्हणून तुला बरं वाटत नाही, असं करून मोकळे येते. त्याच्यात आई वडिलांचं पण चुकत नाही, कारण मुलांनाही तितक्या त्या वाईट सवयी असतात, नाही असं नाहीये. पण आता तेच मी म्हणते, ती एक संवाद करायची जी शैली आहे ना, संवाद शैली, ती बदलणं किंवा ती आत्मसात करणं किंवा ती ह्या पिढीच्या अनुसरून आपण आकलनात आणणं जास्त गरजेचं आहे. कारण ती संवाद शैली, इट इज ऑल कमिंग डाऊन टू कम्युनिकेशन ओनली. तुम्ही कसे संवाद साधता त्या मुलांशी, कुठले शब्द वापरता, कारण ती मुलं इतकी सेन्सिटिव्ह असतात ना, तुमचा एक शब्द सुद्धा आयुष्यभर पकडून ठेवतात. कितीतरी काउन्सिलिंग केसेस आमच्याकडे येतात, 25 वर्षांची मुलं असतात, 30 वर्षांची माणसं असतात, येऊन सांगतात की असा असा आम्हाला आहे, तो ट्रॉमा आहे.
तो ट्रॉमा शेवटी रूट डाऊन कुठे येतो, तर बालपणी काहीतरी ऐकलेलं असतं. आता ते आई वडिलांच्या पण ध्यानीमनी नसतं, त्यांचाही दोष नसतो. कुठून तरी बाबा चिडून आलेत, वैतागून आलेत, बोलता बोलता काहीतरी गेले बोलून. पण मुलं पण हल्लीची इतकी सेन्सिटिव्हली ते पकडून ठेवतात ना, सोडत नाही. सो ह्यासाठी पालकांना पण बोलताना मे बी की बघ आज जरा थकलोय, आज जरा बाबा थकलाय, बाबाचं आज ऑफिसमध्ये असं झालेलं, किंवा आई असं म्हणू शकते की बघ आज असं मला कटकट झालेली, मला नाही बरं वाटत आहे, आपण उद्या बोलूया या विषयावर. ते मूल तितकं समजायला समंजस आहे जर अशा पद्धतीने सांगितलं. पण उद्या बोला, हा आपण मुद्दा आहे. ते मूल येणार ना बोलायला. तुम्ही जर त्याला असं सांगितलं की आज नको, आपण उद्या डेफिनेटली बोलूया, ते मूल तुमच्याकडे फॉलोअप करायला येणार, बाबा आज बोलूया का, मला बोलायचंय. मग तुम्ही त्यावेळेला जरा तो ओपननेस ठेवा की हो काल मी नाही बोलू शकलो ना, आज मी तुला 5-10 मिनिटं देतो, बस रे बोलूया, काय झालंय तुझं, काय कसा होता दिवस तुझा. किंवा असंही जाता येता ते मूल घरी अभ्यास करतंय किंवा काय बसलंय, कुठल्याही वयोगटातलं मूल असू द्या. कारण नॉर्मली कसं होतं, जर आपण ऍडॉलसन्स मध्ये आलो की आपल्याला सेपरेट रूम मिळतात, मग ते मूल आतमध्येच, त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणी नाही. ती रूम उघडून जरा जा एकदा. ते अगोदर मूल चिडेल तुमच्यावर, मला प्रायव्हसी पाहिजे, सगळं होईल. तुम्ही तरीही जरा वाट काढून जा, विचारा कसं चाललंय दिवस, काय चाललंय हल्ली कॉलेजमध्ये. आणि असं नाही की तुम्ही जासूसी करताय किंवा वगैरे, जेन्युअनली समजून घेताय असा प्रयत्न करून पहा. मुलांना स्वतःचा मित्र बनवून पहा, स्वतःचेही प्रॉब्लेम सांगून पहा. आज ना असं झालं रे, माझा दिवस खराब गेला, मला ऑफिसमध्ये कोण असं बोललं, मग मी त्याला असं उत्तर दिलं. एक काहीतरी जे त्याला ध्यानीमध्ये पण नाहीये, त्याच्या उपयोगाचं पण नाही त्या मुलाच्या, पण जस्ट सांगा, शेअर करा, ज्याने त्या मुलालाही वाटेल जर बाबा माझ्याशी ही गोष्ट शेअर करतोय, मग मीही कॉलेजमधलं शाळेमधलं काहीतरी शेअर करू शकतो. अशाने बाहेर त्या मुलासोबत काय घडतंय, मुलीसोबत काय घडतंय हे तुम्हालाही कळतं. आणखी एक मी नॉर्मल बघितलंय, 2 कॅटेगरीतले मी सांगतो, आणि एकदा मी सांगितलं पण होतं की एक थोड्या कॉन्टॅक्ट मध्ये कसं आहे, थोडे लोक बिझनेसमॅन आहेत जे हाय कॅटेगरीमध्ये आहेत लोक, त्यांच्या घरी मी कधी जातो ना, अचानक जातो मी, आता काय फ्रेंडशिप झाली म्हणून कधी पण जाऊ शकतो, असं रिलेशन बिल्ड झालंय. त्यांच्या घरी कधी जातो ना, त्यांचं ऑलवेज टॉकिंग कम्युनिकेशन असं असतं की आम्ही हे बिल्डअप करूया, मिळून आम्ही हे करूया, ते करूया, असं टाईप त्यांचं गॉसिप असतं. गॉसिप त्या ह्यांनी हे केलं आहे, आम्ही कसं करू शकतो रे, लाईक बेसिक कम्युनिकेशन बिल्ड करून असं गॉसिप. आणि जे नॉर्मली बघितलंय आमच्यासारखे जे नॉर्मल फॅमिली आहे त्यांच्यामध्ये बघितलंय, तो खबर त्यांनी गाडी घेतली, लेखान बशी आडला असलेले, त्या बछडवा घेऊन पळा, मुलीला घेऊन पळा, असं असल्या टाईपचे गॉसिप होतात. आणि त्या आमच्या गॉसिपमुळे काय होतं की आमच्या मला कसं होतं, आमच्या फील्ड होतं की मुलीला घेऊन पळायला पाहिजे, मध्ये फील्ड होतं ते. त्यांच्या डोक्यामध्ये काय फील्ड होतं, बिझनेस बिल्ड करायला पाहिजे, सगळ्यांनी केलं बिझनेस बिल्ड. आणि माझ्यासाठी माझे पॅरेंट्स आहे सपोर्ट करण्यासाठी, पैसे नको दे, पण आहे कोणते सपोर्ट करू, मला मोरल सपोर्ट येतो ना, तर तो सपोर्ट बेस भेटतो करण्यासाठी. आम्हाला ताकदच भेटत नाही, आम्हाला ताकद कसल्या गोष्टीसाठी भेटते की गॉसिप करण्यासाठी माझे सपोर्टिव्ह पार्टनर आहे. हा एक डिफरंट लेवलचा आहे. लोक ह्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी करणार, मी अग्री आहे टोटली, पण एक रियालिटी आहे, चेंज व्हायला पाहिजे. आम्हाला टोटली माणसं आमचं कसं आलंय, मला गॉसिप करायला पाहिजे ना की माझ्यासाठी हा माणूस आहे, मला माहिती आहे हा माझ्याकडे बिझनेस गॉसिप करणार, पण आमचा अजून माणूस असं डेव्हलप झाला नाही, आणि कोण पण आपल्याला माणूस पण नाही आहे. जर मी बिझनेस करतो तर माझ्याबरोबर कोण आहे, मेंटल लेवलवरती कोण आहे, कोणाशी मी डिस्कस करणार. आता मी माझंच सांगायचं झालं तर आता माझ्याकडे खूप जण आहेत, पण जेव्हा मी सुरुवात होती, दोन वर्ष होते पॉडकास्टला, माझ्याकडे कोणच नव्हतं. खरं सांगतो मी, काय करायचं, मी घराला तर माहितीच नाही, तर वेगळे टॉपिक डिस्कस करणार. ते म्हणणार की तू बंद होत नाही, तर पण हे बंद करू शकत नाही, बंद केलं तर आता एवढं पोचलं नसतं ते. आता कोण भेटत गेले मला, पण तो फेज मध्ये पाहिजे असतात ते लोक, आम्हाला गॉसिपला नको असतं, आम्हाला फक्त समजून घेण्यासाठी. आज मी हे करतो, मला या विषयावरती काहीतरी सांग, मी ती इम्प्लिमेंट करणार नाही करणार हा काय वेगळा, पण ते विषयावरती समजून घेण्यासाठी कोण हेल्प करत नाही. म्हणून मुलं आताची बिझनेस मध्ये फेल होतात, हे कारण आहे मोठं बॅक ऑफ द माइंड, त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी कोण नाही आहेत. बरोबर. आणि तुम्हीच पॅरेंट म्हणत की मुलं एडिक होतात म्हणून. आता माझ्या पॉडकास्टसाठी माझे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत नाही, तर मी कोणाकडे जाणार, मग मलाच घेऊन बसणार, हा प्रॉब्लेम आहे मला हेल्प करा, तो आणि कोणाकडे घेऊन, तर मी तिकडे वेगळ्या गोष्टीकडे एडिक होतो. पण मूळ कारण इकडे आहे ना. जसं तुम्ही गॉसिप साठी इन्व्हॉल्व्ह होता सगळी जण, तशा एका टॉपिक वरती इन्व्हॉल्व्ह व्हा. फॉर एक्झाम्पल, त्यावेळी जर मला 10 लोकांनी विचारलं होतं की कौशल पॉडकास्ट करतो मरे, कसला विषय घेतो रे, हा विषय घे मरे, हा कर मरे, चांगला होणार, तर मला पण उमेद वेगळ्या विचारली असती. बरोबर. त्यावेळेला काय कशाला करतो रे, काय फायदा याच्यात, किती तू जोडतोय, किती कमवतोय, ह्याच्यात डोकं खराब होतं ऍक्च्युली.
म्हणजे जे गॉसिप करायचं आहे ते करत नाही. रेग्युलर केलं तर फक्त पैसे किती कमवतो. तुम्ही जर सांगा की मार्ग काय काय आहेत ते पण सांगत नाही. तुम्हाला पाहिजे की एका मुलाने जॉब करून 50,000 जोडले पाहिजेत पर्टिक्युलर एरियामध्ये, आणि तुम्ही म्हणतात की 50 जोडत नाही रे तू, तुम्ही त्याला कधी शिकवलं आहे का जोडायचं ते? तुम्ही एक्झाम्पल दिलं होतं मग बघा की इंजिनियरचं, की पॅकेजेस तुम्हाला भेटणार 1.5 लाख पण भेटतो 15,000. रिझन मेन हे आहे, बरोबर. तुम्ही त्याला ट्रेनच केलं नाही आहे. ट्रेन कशाला मुलं होतात? गॉसिपसाठी. म्हणून जास्त मुलं गॉसिप करत नाहीये, मुली जास्त गॉसिप याच्यासाठी करतात, त्यांच्या घरातच स्वभाव हा होतो ना. हा एक रिअलिटी आहे. बेसिकली मी पाठीपुढे म्हणजे असू शकतात, पण मी नॉर्मली बघितलं आहे. माझे कझन पण आहे, त्यांच्या घरी जाऊन मी बघितलंय, त्यांच्या घरी चर्चा अशी चालतात म्हणून ती अशी करतात चर्चेत. बरोबर. म्हणजे त्यांच्या आईचा स्वभाव त्यांच्यामध्ये येतो. आईने जर इंटेलेक्च्युअल टॉपिक डिस्कस केला तर तो पण करणार. आणि हा इफेक्ट मी कसं बघितलाय, मी जसं बोलतो ना तसे माझे थोडे कझन बोलतात, छोटे आहेत ते मला फॉलो करत नाहीये, पण माझे असं बोलणे ऐकून ते पण आपल्या मित्रांशी असे बोलतात. मी बघितलंय, अरे वा अजून छान वाटतंय. बरोबर. म्हणजे जे आम्ही देतो ते पुढे पास होतात. ते अगदी मान किंवा काय म्हणतात त्याला, ते मानू किंवा नको मानू ते, पण गॉसिप असं चेंज झालं पाहिजे. म्हणून मी एखादा कधी टाइम पण भेटला मला, रात्री 11 वाजता पण मी जातो कोणाच्या घरी, त्यांचं गॉसिप ऐकतो. मुद्दा हा नसतो की बाबा त्यांच्याशी जेवण करणं, बरोबर. मुद्दा हा आहे माझा की ते कुठल्या टॉपिकवरती बोलतात मला बघायला पाहिजे, आणि आमच्या घरामध्ये कुठल्या टॉपिकवर डिस्कस होतात. मुद्दा हा आहे शिकायचा. हे कोणी शिकवत नाहीये त्याचे. तू कशाला जातो रे रात्री 11 वाजता, कशाला लेट येतो रे? अरे कशाला गेला विचार तरी, काय डिस्कस केलं हे विचार तरी. हे कोण करत नाहीये. जोपर्यंत पॅरेंट्स हे करणार नाही ना तोपर्यंत चेंजेस ऍक्च्युअली येणार नाही मुलांमध्ये, आणि ऍक्च्युअली हा स्टेट चेंज व्हायला पाहिजे.